तुम्ही पहा का नाही, तो स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि त्याचा सोबती डिग्र्या दाखवते डुप्लिकेट. त्या डिग्री 1968ची डिग्री आणि त्याच्यावर फॉन्ट 92ची आहे. म्हणजे मला कमालच वाटली का ह्या कवा पैदा झाला. बरं ह्या कुठेही गेला, त्या बांगलादेशमध्ये गेला तर बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात मी होतो म्हणते. अरे म्हणजे काय फेकाची लिमिट. मी वाटच पाहून राहिलो का माझ्या घरी इडी बिडी याव आणि एखादी त्याला फाटकी भोगदाडवाली अंडरवेअर सापडा. ते साले येत नाही. सरदार भी तुम्हारा है, तुम झूठ को सच लिख दो, तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. सध्या देशावर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पोट्टे मायासारखे गरम आहे. आणि जे गाणं काढलं त्यांनी मला आमंत्रित केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. हा कार्यक्रम सर्वप्रथम मी भारतरत्न, विश्वरत्न आणि ज्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार प्राप्त करून दिला आणि या भारतातल्या सगळ्या लोकांना एकाच मायेत ओळण्याचं काम केलं, अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतशत नमन करतो. आणि हे जे गाणं काढलं भीमनगर का बच्चा गरम, हे प्रणय बऱ्याच दिवसापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि खूप चांगलं काम आहे त्याचं. त्यानं एक मागं ती माय भाषणं ऐकत राहते त्याच्यातून शब्द घेते. त्यानं मला सांगितलं का सर एक गाणं बनवलं म्हणे. मी म्हणलं कोणतं रे? तर म्हणे आबे पोट्टे कलेक्टर बना. ते गाणं खूप व्हायरल झालं, खूप ठिकाणी वाजलं मागच्या वर्षी. यावर्षी पुन्हा एक त्यानं गाणं काढलं. तर आता सध्या गरम व्हायची परिस्थिती आली आहे. आणि जय भीम. आणि सध्या देशात जे चालू आहे इतकं परसेप्शन आहे, मला वाटते त्याच्या जागा 200 बी येते का नाही तर 400 पारच्या घोषणा करून राहिले ते. तर त्याला असं माहीत आहे का तुम्हाला असं ते नौटंकी बाज आकडेवारी दाखवून राहिले का तुम्ही जर दुसऱ्याला वोट केलं तर तुमचं वोट वाया जाईल, तुम्ही आम्हालाच करा, तुमचा पर्याय नाही आहे, असं ते तुम्हाला दाखवून राहिले. म्हणजे बा वारंवार 400 पार. आणि 2014चे नारे कुठं खड्ड्यात गेले का यायचे? बहुत हो गई महंगाई की मार. आणि याच्यात काही जण असन तवा मत देणारे आणि चांगली गरम फडक्यानं शेकून लावून आहे तुमची. लावली का नाही? अरे लावली का नाही? म्हणजे आमचे काही साधे साधे प्रश्न आहे. आमचे साधे साधे प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न नाही. आता तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यानं स्टेजवरून घोषणा केली का महाराष्ट्राच्या शाळा कॉर्पोरेटले देणार आहे, त्याच्यासाठी मुकेश अंबानी इंटरेस्टेड आहे. म्हणजे आमच्या गोरगरिबाचे पोरं शिकले नाही पाहिजे. याचा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो मी. जर शेतकऱ्याचं पोरगं शेती करत असेल तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. जर भंग्याचं पोरगं भंगी काम करत असेल तर त्याला प्रॉब्लेम नाही. कुंभाराचं पोरगं कुंभाराचं काम करत असेल, नागाचं पोट्ट नागाचं काम करत असेल केस कापाचं, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. पण नागाचं पोट्ट ठीक आहे, महाराचं पोट्ट जर कलेक्टर बनत असेल तर प्रॉब्लेम आहे त्याला. आपलं पोट्ट जर उद्योगपती बनत असेल तर प्रॉब्लेम आहे त्याला. आपलं पोट्ट जेव्हा त्याच्या खांद्याच्या खांद्याला लावून काम करते ना तर ह्या प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून तुम्हाला जर वाटत असेल का देशात काहीतरी बदल झाले पाहिजे तर इलेक्शन जवळ आहे. बटन कोणाची दाबाची हे तुमच्या हातात आहे. आणि आता आंदोलन झाले ईव्हीएमवर. दिल्लीले रामलीला मैदानावर एवढं मोठं आंदोलन झालं, पुरा मीडिया इकल्या गेला आहे. एवढी चापलुशीगिरी करते साला. अबे कमीत कमी थोडीशी तर म्हणजे लाज बायगा. अरे या देशातले लोकशाहीचे 4 स्तंभ आहे: न्यायपालिका, प्रशासन, मीडिया आणि सरकार. तर सरकार तर पुरं गेलेली केस आहे. ठीक आहे, तुम्ही पहा का नाही, तो स्वतः म्हणते मी शिकलो नाही आणि त्याचा सोबती डिग्र्या दाखवते डुप्लिकेट. बरोबर आहे का नाही? आणि त्या डिग्री 1968ची डिग्री आणि त्याच्यावर फॉन्ट 92ची आहे. म्हणजे मला कमालच वाटली का ह्या कवा पैदा झाला. बरं ह्या कुठेही गेला,
त्या बांगलादेशमध्ये गेला तर बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात मी होतो म्हणते. अरे म्हणजे काय फेकाची लिमिट. अरे कमी फेक, झेलणाऱ्याने झेलले बी पाहिजे असा फेक. ठीक आहे. तर म्हणजे इतकं खतरनाक काम आहे. मग मी जेव्हा बोलतो का नाही तर माझ्या कमेंट्सवर त्यानं टीम लावली. आता मागे मी एक शेतकऱ्यावर व्हिडिओ घेतला, माझ्या यूट्यूब चॅनलवर रिपोर्ट मारले सालेनं, माझ्या कमेंट्स बंद केल्या. ठीक आहे. मी कास्तकाराचं पोट्टा आहे, त्यानं हलक्यात मला घेऊ नये. आणि मी जरी एकटं दिसत असलो तर माझ्या मागं नागपूर हायकोर्टाचे 40 वकील आहे. त्याला असं वाटतं का मी एकटा फिरतो म्हणजे हे असंच आहे. तर हलके में मत लेना भाई. आणि कास्तकाराचं पोट्ट आहे, वखराचं रुमणं पाहिलं का तुम्ही? ते कुठं टाकायचं हे मला विचारा. सकाळची बंद होऊन जाईल. रुमणं माहिती आहे ना, रुमणं. हा. तर म्हणजे भक्त एवढे पैदा झाले आहे का साल्याने त्याले हे बी नाही समजत का इकडं आम्हाला जे दाखवलं आहे, दाखवाच्या गोष्टी वेगळ्या आणि कराच्या गोष्टी वेगळ्या आहे. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन घेतलं. मला वाटते मी ओबीसी आहे, हिंदू आहे. राम मंदिराचं उद्घाटन झालं, रामराची प्राणप्रतिष्ठा झाली, 1 नंबर. पण तुला बाबू 20 तारखेला GR काढला, तो दाखवलं लोकायले का आमच्या 10व्या वर्गाच्या सगळ्या पोट्ट्याच्या ट्युशना बंद केल्या. शाळा चांगल्या नाही. अबे तुला ट्युशना बंद करायच्यात, कर ना, पहिले शाळा तर सुद्या कर. आणि मग आमचा मुख्यमंत्री म्हणते आम्ही शाळा कॉर्पोरेटले देणार आहे. मुकेश अंबानी इंटरेस्टेड आहे. 5000 शाळा आम्ही पहिले देणार आहे. तर थोडंसा त्या अरविंद केजरीवालचा गु खाणं म्हणा. बरोबर नाही का? मग बोललो तर बोललो म्हणते साहेब. आणि आपण काही जेलगिलमध्ये झाले भेट नाही. त्यानं मला सांगा, चांगल्या गोष्टीसाठी जेल झाली तर प्रॉब्लेम काय? अरे का प्रॉब्लेम आहे? गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार याच्यासाठी जर जेल झाली, या पोराच्या भवितव्यासाठी मला जेल होत असं टाकत असतं, का प्रॉब्लेम आहे? मी वाटच पाहून राहिलो का माझ्या घरी ईडी बिडी याव आणि एखादी त्याला फाटकी भोगदाडवाली अंडरवेअर सापडा. ते साले येत नाही. अरे गरीबाच्या घरावर ईडी टाका ना. आणि ते माहीत तर करून घ्या का आमचं सिलेंडर किती येते. हा, एखाद्या दिवस त्या ईडीच्या अधिकाऱ्याला गाडीवर बसवतो, त्याला पेट्रोल टाकायला देतो. ये म्हणा माझ्या घरी.